आपण पहिला प्रश्न बघणार आहोत त्याच्यामध्ये 150 गुणाच्या पत्रिकेत 60% गुण किमान पात्रता असल्यास खालीलपैकी कोणते गुण प्राप्त आहेत। हा प्रश्न आलेला आहे गडचिरोली पोलीस भरती 2023 ला। पर्सेंटेजवरचा प्रश्न आहे आणि एकदम खूप सोपा प्रश्न आहे, याला लिहिण्याची पण गरज नाही पडणार, पण मी थोडंसं दोन स्टेप मध्ये त्याचं तुम्हाला उत्तर काढून दाखवतो। आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 150 गुणाच्या पत्रिकेत म्हणजे टोटल एक्झाम मध्ये टोटल जी परीक्षा असते ती किती मार्काची आहे आपली, 150 मार्काची आहे आणि त्याच्यापैकी 60% गुण किमान पात्रता आहे। म्हणजे 60% गुण हे पास होण्यासाठी 60% किंवा 60% पेक्षा जास्त लागणार आहेत आपल्याला गुण। तर खालीलपैकी कोणते गुण प्राप्त आहेत, प्राप्त म्हणजे काय की व्हॅलिड म्हणजे पासिंग मार्क खालीलपैकी कोणते येतं, पर्याय नंबर 1 91, 61, 81 आणि 60। तर आता तुम्हाला सांगितलं होतं प्रश्नपत्रिका जी आपली जो टोटल गुणाची पत्रिका आहे म्हणजे 150 गुणाची म्हणजे टोटल 100%चा पेपर असतो, बरोबर। टोटल पेपर कितीचा आहे पण आपल्याकडे परीक्षा सांगितला 150 मार्क्स आहे। सॉरी। आणि त्याच्यापैकी 60% गुण किमान पात्रता। आपण काय करू, पहिले पासिंग मार्क किती आहेत ना ते काढून घेऊया। तर आपण 60% जर काढले ह्याचे 60% किती, तर ह्याचा तिरकाच गुणाकार जर केला तुम्ही 60 लिहून दाखवतो तुम्हाला, तोंडी पण करू शकता तुम्ही, हे दोन कॅन्सल, 15 सकी 90। 90 गुण हे पासिंग मार्क आहेत आपले, 90 गुण लागतातच पास होण्यासाठी। तर आपल्याला प्राप्त गुण विचारलेले तर म्हणजे पासिंग मार्क ह्या 4 पर्यायापैकी पास कोणता पर्याय बरोबर आहे की त्याने कॅन्डिडेट पास होईल। आता बघा, पहिला 91, दुसरा 61, 81, 61, याच्यापैकी 61 तर 90 पेक्षा कमी आहे, 81 पण 90 पेक्षा कमी, 60 पण 90 पेक्षा कमी आहे। तर उत्तर काय येणार आहे आपलं 91 मार्क्स। 91 जेव्हा मार्क्स पडतील ना 90 पेक्षा एक मार्क जास्त आलेला आहे रायगड पोलीस भरती 2021 ला। तर प्रश्न मी वाचून दाखवतोय। सोहमला त्याच्या वाढदिवशी एकूण 40 मेसेज आले। एकूण किती मेसेज आले, 40 आले। त्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छेचे होते। टोटल पैकी 80% मेसेज शुभेच्छाचे होते। तर त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले। हा पण एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, आपण असे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत मागच्या आपल्या सिरीज मध्ये, या टाइपचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत। याला 2 ते 3 मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो, पण शॉर्टेस्ट मेथड आपल्याला शिकायची आहे। तर टोटल मेसेज त्याला किती आले असणार, एकच लक्षात ठेवायचं टोटल आकडा हा किती असतो, 100% असतो। ओके, त्याच्यापैकी त्याला 80% मेसेज किती कोणते आले तर शुभेच्छाचे आहेत 80%। तर राहिलेले किती मेसेज असतील 80 पैकी, 100 पैकी जर 80 गेले तर राहिले किती 20। हे मेसेज कोणते येतं, शुभेच्छा। मी खाली लिहितो, लिहायची परीक्षेत गरज नाही, फक्त मी समजण्यासाठी लिहितो, आणि हे शुभेच्छा व्यतिरिक्त। ठीक आहे, तर आता एकूण मेसेज किती येतं त्याला 40 येतं, म्हणजेच टोटल 100% बरोबर किती आहे 40 मेसेज आहेत। 100% बरोबर 40 मेसेज येतं। तर तुम्हाला त्याच्यात शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आलेत, म्हणजे तुम्हाला 20% म्हणजे किती काढायचे, कारण की हे तर शुभेच्छाचे मेसेज येतं आणि हे शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज येतं 20%। तर आपण ह्याच्यात बघू शकतो 100% म्हणजे 40, तर 20% म्हणजे किती। इझी, मागचा जो प्रॉब्लेम घेतला होता आपण त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे। याचा तिरकस गुणाकार जर केला किंवा 100 ही 20च्या किती पट आहे, 20 पंचे 100, तसे कितीची पट 40 असेल, 5 पट किती येईल, 8 पंचे 40, म्हणजे उत्तर किती येणार 8। किंवा तुम्ही ह्यात तिरकस गुणाकार पण करू शकता, 100 गुणिले 8, 100 गुणिले x पकडा इथे, बरोबर 20 गुणिले 40, तिरकस गुणाकार जर केला तर उत्तर किती येणार 8 येणार। पर्याय क्रमांक बी। याच्यामध्ये आपण 3 नंबर आणि 4 नंबर असे एकूण 2 प्रश्न घेणार होते। पहिला प्रश्न आलेला आहे नाशिक ग्रामीणला 2023 आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीसला आलेला आहे। आपण पाहायला गेलं तर हे प्रश्न बघा, एकदम अर्धा लाईनचे प्रश्न आहेत। हे असेच प्रश्न तुम्हाला मार्क्स देऊन जातात स्कोरिंगसाठी, कारण की कसं असतं फास्ट जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला हे प्रश्न कमी वेळेत होतात आणि अवघड प्रश्नाला जास्त वेळ भेटतो। तर आता आपण हे सॉल्व्ह करूयात।
1चा अर्धा टक्का किती आहे? डायरेक्टली उत्तर येऊन जातं याचं, पण मी स्टेप सांगतोय तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं होतं 100% म्हणजे किती असतात कोणत्याही संख्या, ती पूर्ण संख्या असते 100%. आता 1 जी दिलंय त्याला 100% बरोबर 1 धरलं मी, तर 0. अर्धा म्हणजे काय? 0.5% किती? तर ह्याचा जर तिरकस गुणाकार केला 0.5 गुणिले 1 बरोबर 100. मी स्टेप्स वाढून दाखवते तुम्हाला. मग बरोबर काय ना 0.5 गुणिले 1 भागिले 100. एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्टली उत्तर किती येणार इथे? 100ने जर हे केलं तर हे 2 शून्य म्हणजे हे 2 शून्य इकडे येतील, 0.005. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे आपला. या स्टेप्स लिहायची गरज नाही. या तुम्हाला ह्या दोन स्टेप्स लिहिल्या ना डायरेक्टली इथं आपण तोंडी पण करू शकतो. 0.100 ह्याला डिवाइड करायचं 0.5 ला, डायरेक्टली 0.005. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. ह्याच्यात कायच विचारलं आपल्याला, 540चे 0.5% किती? 540चे 0.5% किती? आता तुम्हाला ह्याच्यात डायरेक्टली 2 मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. मी जशी पहिली सांगितली होती, 100% बरोबर ती संख्या असती 540, तर 0.5% बरोबर किती? याचा तिरकस गुणाकार जर केला तरी पण उत्तर येणार आहे. काढूयात आपण. 540 मी डायरेक्टली लिहितोय भागिले 100. हे शून्य कॅन्सल, ह्याचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 × 20 0 2, 5 × 27 आणि हे 2.5चा आहे 0 म्हणजे 27 भागिले 10. 27 वरचं 27 खालचे 10 म्हणजे हे 2 परत 10ने भाग दिला तर 2.7. पर्याय क्रमांक डी. ह्याचं असं पण येतं, किंवा आपण याला डायरेक्टली पण कसं लिहू शकतो? 540 गुणिले 0.5 भागिले 100. आपण टक्केवारी लिहिताना सांगितलं होतं तुम्हाला, टक्केवार कोणत्या संख्येचा कोणता टक्का लिहायचा असेल, समजा 2%, तर त्याला कसं लिहितो? 2 भागिले 100. तसंच ह्याला 0.5 भागिले 100. हे बघा, ही स्टेप जी आहे, ही स्टेप आणि ही स्टेप एकच येते. कोणताही करू शकता तुम्ही, तिरकस गुणाकाराने करू शकता. ठीक आहे, आपण आता आणखी 2 प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आलेला आहे यवतमाळ पोलीस भरती आणि दुसरा पुणे पोलीस भरती. तर पहिला 5 नंबरचा प्रश्न आहे आपला. त्याच्यामध्ये बघूयात आपण, सुरेशला परीक्षेत 700 पैकी 595 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले? आता इकडे लक्ष द्या, डायरेक्टली आपल्याला परीक्षेतले टोटल गुण सांगितले तर आणि त्याच्यापैकी मिळालेले गुण सांगितले तर आपण याला आपल्या मागे शिकल्याप्रमाणेच करूयात. समजा टोटल गुण किती? तर 700 म्हणजे ते गुण किती असणार आहे? तर 100%. 700 म्हणजे 100%, तर 595 म्हणजे किती? याचा तिरकस गुणाकार केला आपण पाठीमागे 1 2 3 वेळेस अशी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. 595 गुणिले 100 भागिले 700. मग आता हे 2 शून्य कॅन्सल, 7 8 56, 7 5 35. किती गुण मिळाले? 85%. पर्याय क्रमांक सी. पुढील आता 6 नंबरचा बघूया. पुढील प्रॉब्लेम बघूयात आपण. प्रॉब्लेम मी रीड करतो, वाचतो पहिले. 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे? हा प्रॉब्लेम पुणे पोलीस भरतीला आलेला आहे. ऑप्शन दिलेत आपल्याला, 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हा काय करायचं, याच्यामध्ये पहिले तर 120चे 8% काढायचे. 120चे 8% कसे काढताल बरं? 120चे 10% म्हणजे उजवीनंतर 1 नंतर पॉईंट द्यायचा आणि 1% म्हणजे 1.2 म्हणजे 1.2 1%. तर 8% गुण म्हणजे किती? 9.6. ही मेथड कळाली. ही जर मेथड नसेल कळत तर मग डायरेक्टली 8 भागिले 100 असं जरी केलं तरी जमतं. तुम्ही हे बघा, हे 2 शून्य कॅन्सल, इथं 1.2 गुणिले 1.2 गुणिले 8 9.6. आता प्रश्नामध्ये काय सांगितलंय? 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6%. आता हे 9.6 हे कितीच्या 6% पर्यायापैकी? समजा पर्याय क्रमांक, आता हा प्रश्न पर्यायावरून सॉल्व्ह करायचा आपण. ह्याचे 120चे 1% किती? 1.2 आणि ह्याचे 6% किती? 12 सकी 72 7.2 नाहीये. 160चे 1% म्हणजे किती? 1.6 आणि त्याचे 6% म्हणजे किती? 16 सकी 96 9.6.
हा 9.6, हा 9.6 मॅच झालं, म्हणजेच 120 च्या 8%, 9.6 हे 160 च्या 6% येतं, म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढील 2 प्रश्न मी बोर्डवर लिहिलेले आहेत. 7 नंबरचा प्रश्न हा पुणे पोलीस भरतीसाठी आलेला आहे 2021 ला, आणि 8 नंबरचा पुणे ग्रामीणला आलेला आहे. तर आपण हे 2 प्रश्न सॉल्व्ह करूयात. तर मी वाचून दाखवतो. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. ठीक आहे. तर सुरुवातीची त्याच्याकडे किती रक्कम होती? पर्याय दिलेत आपल्याला 4. तर आता मित्रांनो इकडे लक्ष द्या. त्यांनी खर्च किती केली? सुरुवातीला त्याच्याकडे पर्सेंटेज मध्ये टोटल काहीतरी रक्कम आहे, ती किती? समजा 100%. कोणत्याही जी पूर्ण रक्कम असते, आपण पाठीमागे बघितलं होतं, जसं की परीक्षेचं एक उदाहरण बघितलं होतं, त्याच्यामध्ये टोटल पर्सेंटेज, टोटल मार्क्स मध्ये किती असतात? 100%. आता त्याच्यामध्ये टोटल रक्कम किती होती? 100%. त्यांनी खर्च किती केली? 30% रक्कम खर्च केली समजा. मग आता 100 मधून 30% रक्कम खर्च केली आहे, तर त्याच्याकडे किती रक्कम राहणार आहे? 70%. बरोबर. आता शिल्लक रक्कम टक्क्यामध्ये 70 आहे, आणि आपल्याला दिली किती शिल्लक रक्कम? 6,300. म्हणजे 70% म्हणजे किती? 6,300 रुपये. तर आपल्याला काय काढायची? सुरुवातीची रक्कम काढायची, म्हणजे 100% म्हणजे किती काढायची आपल्याला. बरोबर. आलं परत तेच तिरकस गुणाकार करून तुम्हाला उत्तर निघून जाईल. म्हणजे 6,300 गुणिले 100 भागिले 70. मग ह्याने जर डिवाइड केलं, 7 शून्य कटले, 7 7 9 63 आणि 0, म्हणजेच एवढी रक्कम त्याच्याकडे सुरुवातीला होती. ओके. पर्याय क्रमांक डी. फक्त व्हिज्युअलायझेशन करायचं असं. 100% तर त्याच्यातली खर्च किती केली? 30%, म्हणजे 70% रक्कम शिल्लक आहे, पण शिल्लक रक्कम आपल्याला 70% शिल्लक आहे, पण ती दिली किती? 63, 6,300 रुपये. मग 100% म्हणजे किती? ओके. याच्यात तुम्हाला खर्च केलेली रक्कम पण काढता येणार. म्हणजे 100, आता बघा 70% म्हणजे 6,300. एक्झाम मध्ये जर तुम्हाला रक्कम खर्च किती केली असती हे जर विचारलं असतं, तर 70% म्हणजे 6,300, तर 30% म्हणजे किती? सेम अशीच प्रोसिजर फॉलो करायची. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? हा पण पुणे ग्रामीणला आलेला आहे प्रश्न. हा थोडासा असा वाटायला दिसायला सोपा आहे, पण ह्याच्यामध्ये खूप सिली मिस्टेक करतात लोक. ठीक आहे. आता इकडे बघा, मी काय करतो, महेश आणि अमोल, ते एक्झाम मध्ये एवढं लिहायचं नसतं, पण आता मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय. ठीक आहे. आता बघा, महेशचा पगार अमोलपेक्षा कितीने? 20%ने कमी आहे. तर आपल्याला काय करायचं? समजा अमोलचं जर 100 जर रुपये पगार असेल, तर 20%ने कमी म्हणजे महेशचा किती असेल? 80 असेल. म्हणजे ह्याचे 20% म्हणजे 20 ना, म्हणजे हा 20ने कमी आहे इकडचा महेशचा. ठीक आहे. महेशचा जर 80 रुपये असेल, तर अमोलचा किती असेल? 100 रुपये. हे एक गृहीत धरलंय मी फक्त आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. 20%ने कमी आहे, म्हणजे हे 20%ने कमी आहे ना. 100चे 20% काय? 20च. म्हणजे महेशचा किती असणार? 80, आणि ह्याचा 100. आता बघा पुढे विचारलंय काय? अमोलचा पगार अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? म्हणजे अमोलचे 100 रुपये ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहेत? मला सांगा फरक काय ह्याच्यामध्ये? 20चा. ठीक आहे. अमोलचा पगार महेशपेक्षा 20ने जास्त आहे, पण आपल्याला तो टक्क्यामध्ये काढायचा आहे. म्हणजे बघा, 20 टोटल किती येतं? महेशचा पगार टोटल किती? 80. म्हणजे 80 म्हणजे 100%. तर 20 म्हणजे किती टक्के? आपल्याला टक्क्यामध्ये विचारलंय ना, कितीची जास्त आहे तो. तर ह्याचा जर तिरकस गुणाकार केला, 20 गुणिले 100 भागिले 80, हे 0 4 25%ने जास्त आहे. म्हणजे अमोलचा पगार महेशपेक्षा कितीने जास्त आहे? 25%ने जास्त आहे. किंवा आपण तुम्हाला अजून एक सांगतो, डायरेक्ट कसं करायचं ते. महेशचे 80 आहे, अमोलचा 100 आहे. तर बघा, याच्यामध्ये महेशचा कितीने कमी? 20ने कमी. तर अमोलचा 20ने जास्त आहे. बरोबर. अमोलचा पगार 20ने जास्त आहे, पण 20ने जास्त कशावरती जास्त आहे? 80. म्हणजे 80चे 20 म्हणजे किती टक्के होतात असं बघायचं. आता बघा इकडे बघा, 10% म्हणजे काय?
आता पुढील प्रश्न घेणार आहोत आपण. पुणे ग्रामीण आलेला प्रश्न आहे हा. आता लक्ष द्या, एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात पास झाले व 70% विद्यार्थी बुद्धिमत्तामध्ये पास झाले आणि 28% विद्यार्थी दोन्हीमध्ये पण पास झाले. तर एकूण किती विद्यार्थी आपल्याला फेल विद्यार्थ्याचं पर्सेंटेज काढायचं आहे, कारण की पर्याय सगळे पर्सेंटेजमध्ये दिलेले आहेत आपल्याला. तर आता काय करायचं, ह्याच्यात एक डायग्राम काढायची. समजा मी गणितासाठी एक सर्कल काढले, वर्तुळ काढले आणि बुद्धिमत्तासाठी एक वर्तुळ काढलं. हे बघा, आता गणितात फक्त किती टक्के पास झाले तर 60% पास झाले. तर फक्त बुद्धिमत्तामध्ये किती झाले तर 70% पास झाले. तर आणि दोन्हीमध्ये पण किती झाले तर 28%. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक विषयात किती पैकी असतो, 100% असतो. म्हणजे समजा गणिताचे हे 100% आणि ह्याचे बुद्धिमत्ताचे 100%. तर आता पासिंग झाल्याची टक्केवारी किती आहे बरं? हे बघा, 60 अधिक 28 अधिक 70 म्हणजे हे 8 7 9 10 6 13 15 158% हे याच्यातले पास आहे. मग आता हे पासचे किती येते 158 आणि टोटल किती येतं 200. आता 200 मधून जर तुम्ही 158 जर वजा केले तर फेलचं येणार. फेलचे किती येणार 42%. या पार्टमध्ये आपण शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत. यवतमाळ पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत, दोन्ही पण पर्सेंटेज टॉपिकवरती. तर पहिला प्रश्न आहे 10 नंबरचा. एका संख्येचा 2/25 म्हणजे किती टक्के? आता हे लक्ष द्या, आपण शिकलो आहोत की कोणती संख्या घ्या. एक हे समजा एक पकडली, एक संख्येचा किती टक्के असतात, ही त्याच्याचे किती टक्के 100%. कोणती संख्या प्रत्येकाशी 100%. आपल्याला ती संख्या दिलेली नाही, मग आपण एक घ्यायचं. एक ह्या संख्येचा 100%. तर त्या संख्येचा किती 2/25 भाग म्हणजे किती टक्के? म्हणजे याचा जर 2/25 भाग म्हणजे किती टक्के आपल्याला टक्के काढायचे. तर समजा एक संख्येचा आपण केलेली 100% असती, तर 2/25 भाग किती टक्के असेल? याचा तिरकस गुणाकार केला तर 2/25 गुणिले 100 भागिले 1 म्हणजे 25×100 किती संख्या आली 8. पर्याय क्रमांक 1. म्हणजे याच्यामध्ये ना फक्त तुम्हाला एक समजलं पाहिजे की त्या संख्येचा 2/2/25 व पोर्शन किती पर्सेंटेज आहे. तर आपल्याला कोणती संख्या त्याच्याशी किती असते 100% असते, तर 2/25 म्हणजे किती टक्के होईल. ओके, पुढचा पार्ट 11वा प्रश्न बघूया. 1380च्या 8/23% म्हणजे किती? आता इकडे लक्ष द्या, 1380 एक संख्या आहे. 1380 संख्या आहे, ती स्वतःशी किती पर्सेंटेज असणार आहे 100%. स्वतःशी किती 100%. तर आपल्याला पर्सेंटेज किती काढायचं आहे 8/23% म्हणजे किती ती संख्या काढायची. याचा सेम तिरकस गुणाकार करायचा. 8/23 गुणिले 1380 भागिले 100. हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे 0 कटतो, 23चा आणि 6चा भाग बसतो 38 असे. 23 38 असे म्हणजे वरचे किती झाले 8×48 भागिले 10 म्हणजे उत्तर किती आलं 4.8. 4.8 आहे घ्यायच्यात नाही, तर पर्याय क्रमांक डी, नन ऑफ दिस. तर याच क्वेश्चन सोबत आपली 11 प्रश्नाची जी सिरीज होती, जी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते पर्सेंटेजवरती, घेण्याचा उद्देश हाच की तुम्हाला पण कळलं पाहिजे की पोलीस भरती किंवा मेगा भरती या सरळ सेवा याच्यामध्ये कशा टाईपचे प्रश्न पडतात पर्सेंटेजवरती हे कळलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला पुढचे प्रॅक्टिस करता येते. तर बघितलं, लेवल काय जास्त अवघड नाहीये, फक्त क्वेश्चन या मेथडने सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, यासोबत आपण हा पार्ट संपवूयात. धन्यवाद. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पर्सेंटेजचे अजून प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूयात. ओके, धन्यवाद.